विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्ये केलेली आहेत. तसेच त्यांच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात सप्टेंबर महिन्यात घडलेल्या घटनांचा आढावा घेणार आहोत. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. मित्रांनो, 1 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नवीन सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या नवीन इमारतीची कोनशिला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते उभारण्यात आली. याच दिवशी बुद्ध उपासना पाठ ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली बुद्ध वंदनेची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकार स्थापन झाले. 2 सप्टेंबर 1953 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषावार राज्यनिर्मिती विषयक विधेयकावर भाषण झाले. 2 सप्टेंबर 1954 रोजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विषयक आयोगाच्या राज्यसभेत झालेल्या चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले. 3 सप्टेंबर 1946 रोजी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनतर्फे नागपूर येथे पुणे करार विरोधी सत्याग्रह करण्यात आला. 3 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेच्या चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मसुद्याच्या 7व्या अनुसूचीवर चर्चा सुरू ठेवली. या 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र व राज्य सरकारे यांचे अधिकार सांगितलेले आहेत. 4 सप्टेंबर 1925 रोजी पुणे नगरपालिकेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचा ठराव चर्चेत आला. मित्रांनो, भारतातील जाती व्यवस्था संपविण्यासाठी तसेच संपूर्ण जगाला समानता आणि स्वातंत्र्याचा महान संदेश देण्यासाठी 4 सप्टेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता समाज संघाची स्थापना केली. 5 सप्टेंबर 1936 रोजी नागपूरमधून पतित पावन हे साप्ताहिक प्रसिद्ध झाले. 5 सप्टेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये संविधानाच्या मसुद्याच्या 5व्या आणि 6व्या अनुसूचीविषयी चर्चा केली. 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित विभाग व अनुसूचित जमातीच्या प्रशासन व नियंत्रणाविषयीच्या तरतुदी आहेत, तर 6व्या अनुसूचीमध्ये आसाममधील जमातीच्या प्रशासनाविषयीच्या तरतुदी आहेत. 5 सप्टेंबर 1932 रोजी वडाळा येथील गणेशोत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 6 सप्टेंबर 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले. 6 सप्टेंबर 1943 रोजी त्रिपक्षीय मजूर परिषदेचे दुसरे अधिवेशन झाले. या अधिवेशनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. बाबासाहेबांनी आपल्या भाषणात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक साधने,
व आरोग्याची साधने या विषयावरील कामगारांच्या मागण्याविषयी योग्य प्रकारे विवेचन केले. 6 सप्टेंबर 1954 रोजी वर्गीकृत जाती व अन्य जाती आयुक्तांच्या अहवालावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 7 सप्टेंबर 1931 रोजी लंडन येथे दुसरी गोलमेज परिषद सुरू झाली. या परिषदेमध्ये मागासवर्गीयांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली. त्याचा गांधीजींनी विरोध केला. याच मुद्द्यावरून गांधीजी आणि बाबासाहेबांमध्ये तीव्र मतभेद झाले. भारताला संघराज्यात्मक राज्यघटना द्यावी असे पहिल्या गोलमेज परिषदेत ठरले होते. त्यानुसार भारताच्या राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे हे ठरविण्यासाठी याच दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर 1931 रोजी फेडरल स्ट्रक्चर कमिटी नेमण्यात आली. भारताच्या संविधानाची जबाबदारी या कमिटीवर सोपविण्यात आली. या समितीमध्ये ब्रिटिश प्रतिनिधी व भारतीय प्रतिनिधी मिळून एकूण 38 विद्वानांचा समावेश होता. भारतीय प्रतिनिधींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मोहनदास करमचंद गांधी, सयाजीराव गायकवाड, बॅरिस्टर जयकर, सर तेज बहादूर सप्रू व काही संस्थानिक होते. लॉर्ड सँकी हे या समितीचे अध्यक्ष होते. सँकी यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर 1931 ते 4 नोव्हेंबर 1931 या दरम्यान बकिंगहॅम पॅलेसमध्ये या समितीच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशातील राज्यघटनांमधील कलमांचा आधार घेऊन अतिशय विद्वत्तापूर्ण विचार मांडले. अध्यक्षांसह सर्वच सभासद बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. 8 सप्टेंबर 1932 रोजी स्वतंत्र मतदारसंघाविषयी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांचे पत्र गांधीजींना प्राप्त झाले. 8 सप्टेंबर 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 16 समर्थकांची एक टीम अमृतसर, पंजाब येथे रवाना झाली. शीख धर्माचा सखोल अभ्यास करण्याचे कार्य बाबासाहेबांनी त्यांच्यावर सोपवले होते. 8 सप्टेंबर 1956 रोजी दिल्लीहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वामनराव गोडबोले यांना पत्र लिहिले. 9 सप्टेंबर 1906 रोजी शिमला येथे व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भेट झाली. 9 सप्टेंबर 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून लंडन येथील पहिल्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले. 9 सप्टेंबर 1937 रोजी जैन धर्मीयांबरोबर राजगृह मुंबई येथे धर्मांतराच्या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली. 9 सप्टेंबर 1943 रोजी बंगाल सरकारने स्थापन केलेल्या मजूर संघासमोर दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 10 सप्टेंबर 1938 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत विधानसभा प्रक्रियेवर चर्चा केली. 10 सप्टेंबर 1944 रोजी हिंदू मठातर्फे गैगीनाथ महाराजांच्या अध्यक्षतेखाली लेबर कॅम्प माटुंगा मुंबई येथे भरलेल्या संत महंत व गोसाव्यांच्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहभाग घेतला.
10 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेत घटनेच्या कलम 24, जे सध्याचे आर्टिकल 31 आहे, यावर चर्चा केली. 10 सप्टेंबर 1949 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी संपत्तीच्या मोबदल्यासंबंधी सुधारित कलमांचा मसुदा मांडला. 11 सप्टेंबर 1930 रोजी गोलमेज परिषदेसाठी नेमलेल्या प्रतिनिधींच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. 11 सप्टेंबर 1932 रोजी आपल्या निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले की मला राजकीय हालचालींची पर्वा नाही. गांधींनी उपोषणाची धमकी देणे ही नैतिक लढाई नसून ती एक राजकीय चाल आहे. 11 सप्टेंबर 1938 रोजी मुंबई विधानमंडळात औद्योगिक तंटा या विधेयकावर आपले विचार व्यक्त करताना बाबासाहेबांनी कामगारांच्या संपाचा हक्क डावलण्यास तीव्र विरोध केला. 12 सप्टेंबर 1929 रोजी नाशिक रोड येथे संत गाडगे महाराजांचे जाहीर कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनाचा विषय होता स्पृश्यास्पृश्य विचार. 12 सप्टेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये कलम 301A, 301B, 301C, 301D, 301E, 301F, 301G, 301H आणि 301I, जे आज रोजी घटनेतील कलम अनुक्रमे 343, 344, 345, 346, 347, 348, 349, 350 आणि 351 आहेत, या कलमांवर चर्चा केली. 12 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑफिसर्स इन द मिनिस्ट्री ऑफ लॉ म्हणजेच कायदा मंत्रालयातील अधिकारी या विषयावर चर्चा केली. 12 सप्टेंबर 1954 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता विषयक गुन्हे या बिलावर राज्यसभेत अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केले. 13 सप्टेंबर 1893 रोजी नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांचे निधन झाले. 13 सप्टेंबर 1929 रोजी नांदगाव येथील सोमवंशी मेळाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले. 13 सप्टेंबर 1939 रोजी कोल्हापूर संस्थान दलित प्रजा परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षीय भाषण केले. हे भाषण जनतामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. 14 सप्टेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रत भेट दिली. ही प्रत टंकलिखित होती. या ग्रंथाच्या छपाईसाठी नेहरूंनी कोणतीही मदत केली नाही. मित्रांनो, 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार केला. म्हणून हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 सप्टेंबर 1938 रोजी मुंबई विधानसभेत व्यापार विधी विधेयकाच्या पहिल्या वाचनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 तास भाषण केले. हे भाषण आजही कामगार आणि कामगार नेत्यांसाठी मार्गदर्शक ठरते.
15 सप्टेंबर 1954 रोजी राज्यघटनेतील वारंवार दुरुस्तीविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यसभेत भाषण झाले. 15 सप्टेंबर 2002 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांचे निधन झाले. 16 सप्टेंबर 1931 रोजी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये संघराज्य समितीच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 16 सप्टेंबर 1954 रोजी राज्यसभेत मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता गुन्हे विधेयक 1954 या विधेयकावर चर्चा केली. 17 सप्टेंबर 1927 रोजी महाडच्या सत्याग्रहाविषयी पहिली सभा मुंबईमधील एल्फिन्स्टन रोड येथे झाली. या सभेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, सत्याग्रह करून आपण आपले हक्क प्रस्थापित केले पाहिजेत. 17 सप्टेंबर 1937 रोजी मुंबई विधिमंडळामध्ये खोती आणि महार वतन नष्ट करणाऱ्या बिलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले. 17 सप्टेंबर 1943 रोजी इंडियन फेडरेशन ऑफ लेबर संस्थेमार्फत दिल्लीमध्ये काही निवडक कार्यकर्त्यांच्या शिक्षण वर्गाचा समारोप झाला. या कार्यक्रमात मजूर आणि संसदीय लोकशाही या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रभावी भाषण केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, सरकार व्यापणे हे कामगारांचे ध्येय असले पाहिजे. 17 सप्टेंबर 1977 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला. 17 सप्टेंबर 1879 रोजी तामिळनाडूमधील ईरोड येथे E.V. रामासामी नायकर यांचा जन्म झाला. 18 सप्टेंबर 1931 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींची लंडनमध्ये दुसऱ्यांदा भेट झाली. 18 सप्टेंबर 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळामध्ये खोती बिल मांडले. 18 सप्टेंबर 1944 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा MC राजा मेमोरियल हॉस्टेलमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. 19 सप्टेंबर 1932 रोजी मर्चंट हॉल मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. गांधी यांच्या उपोषणाबाबत बाबासाहेब म्हणाले, गांधींनी उपोषणावर जाण्याचा निर्धार केल्याचे वाचून मला खूप आश्चर्य वाटले. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने त्यांनी इतके मोठे पाऊल उचलले असते तर ते उचित ठरले असते. मी जेव्हा गोलमेज परिषदेत गांधींचा विरोध केला तेव्हा देशात खळबळ उडाली होती. स्वतःला राष्ट्रीय म्हणवणाऱ्या वर्तमानपत्रांनी मला देशद्रोही संबोधिले. मला लाचखोरीचे आमिष दाखवले गेले. काही हिंसक घटनाही घडल्या. ते पुढे म्हणाले, गांधींचे प्राण वाचवण्यासाठी मी माझ्या बांधवांच्या न्याय हक्काला हरताळ फासण्यास कारणीभूत होणार नाही. 19 सप्टेंबर 1934 रोजी पुणे कराराच्या आठवणी जागृत राहाव्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोयबावडी परळ मुंबई येथे एक सभा आयोजित केली होती.
या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, गुलाम म्हणून आपण किती दिवस सहन करणार? 19 सप्टेंबर 1937 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यकारी मंडळाची सभा झाली. 19 सप्टेंबर 1951 रोजी संसदेमध्ये हिंदू कोड बिलावर बोलताना बाबासाहेबांनी निवेदन केले की विवाह आणि घटस्फोट यांना स्वतंत्र विधेयक मानण्यात यावे. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्याच्या निर्णयाच्या विरुद्ध गांधींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले. 20 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्कांसंबंधी प्रतिज्ञा केली. 20 सप्टेंबर 1942 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाची घटना मंजूर झाली. 20 सप्टेंबर 1944 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दक्षिण भारताच्या दौऱ्यावर असताना त्यांना धमकी मिळूनही ते निजामाच्या हैदराबाद प्रांतात गेले. तेथे हैदराबाद राज्य शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या महिला आणि विद्यार्थी शाखांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, अनुसूचित जातीतील लोकांना योग्य वागणूक न मिळाल्यास आवश्यक असल्यास मी माझ्या प्राणांची आहुती देऊन त्यांची लढाई लढेल. 21 सप्टेंबर 1932 रोजी पुणे कराराचा मध्यवर्ती मानबिंदू ठरविण्यात आला. सप्रूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फोन केला आणि पुण्याला येण्याचे सांगितले. 21 सप्टेंबर 1932 रोजी पुण्याला रवाना होण्यापूर्वी बाबासाहेबांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले, मला पुण्याहून संदेश मिळाला आहे. गांधीच्या प्रस्तावाबद्दल मला त्यांना भेटायचे आहे. मी आज रात्री पुण्यासाठी निघत आहे. 22 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यातील येरवडा कारागृहात गांधींना भेटण्यासाठी गेले. अस्पृश्यांना देण्यात येणाऱ्या स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्णयाविरोधात गांधीजी त्यावेळी उपोषणाला बसलेले होते. बाबासाहेब आणि गांधीजींमधील ही बैठक बराच वेळ चालली. बाबासाहेब बोलत असतानाही गांधी अंथरुणावरच पडलेले होते. बैठकीनंतर बाबासाहेबांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. बाबासाहेबांनी गांधीजींचे म्हणणे ऐकले नाही तर त्यांना ठार मारण्यात येईल असा त्या पत्रामध्ये मजकूर होता. या धमक्यांची बाबासाहेबांना अजिबात भीती वाटली नाही. 22 सप्टेंबर 1944 रोजी आंध्र चेंबर ऑफ कॉमर्स मद्रासतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मद्रास महापालिका मेयर यांच्या हस्ते मानपत्र अर्पण करण्यात आले. 22 सप्टेंबर 1887 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज येथे जन्म झाला. ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, महाराष्ट्रातील एक शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते होते. मित्रांनो, 23 सप्टेंबर हा दिवस संकल्प दिन म्हणून पाळला जातो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडहून शिक्षण घेऊन परत आल्यावर करारानुसार बडोदा येथे नोकरीसाठी रुजू होण्यासाठी गेले. जातीमुळे त्यांना तिथे राहायला भाड्याने घर मिळत नव्हते. त्यामुळे ते
पारसी गेस्ट हाऊसमध्ये राहिले आणि 23 सप्टेंबर 1917 रोजी तिथे सुद्धा त्यांचे सामान बाहेर फेकून त्यांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे नोकरी सोडून मुंबईला परत जाण्याचे त्यांनी ठरविले. पण त्यांची गाडी 5 तास लेट होती. त्यामुळे तो 5 तासांचा वेळ त्यांनी सयाजी बागेत घालवला. या बागेतच त्यांनी देशातील जातीवाद निर्मूलनाचा संकल्प केला. म्हणून सयाजी बागेला आज रोजी संकल्पभूमी म्हणून ओळखले जाते. 23 सप्टेंबर 1931 रोजी मुखेड सत्याग्रह झाला. येथे मराठा विरुद्ध महार अशी चकमक झाली होती. 23 सप्टेंबर 1944 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामासामी यांची भेट झाली. याच दिवशी मद्रास रेल्वे अस्पृश्य कामगारांनी मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र अर्पण केले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी सकाळी नागपूर येथे आपण बौद्ध धम्माची दीक्षा घेणार, बौद्ध धम्म स्वीकारणार असे दिनांक 23 सप्टेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसार माध्यमांसमोर घोषित केले. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मोहनदास करमचंद गांधी या तत्कालीन दिग्गज नेत्यांमध्ये झालेला पुणे करार नेमका काय आहे? 24 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये पुणे करार झाला. पुणे कराराची पार्श्वभूमी काय होती? 1931 मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भारतातील अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वाचा विचार मांडण्यात आला. शीख आणि मुसलमान यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे अगोदरच मान्य करण्यात आले होते. भारतातील तत्कालीन प्रखर जातीभेदाची परिस्थिती बघता सवर्ण हिंदू अस्पृश्यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व आणि राजकीय हक्क मिळू देतील याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाश्वती वाटत नव्हती. म्हणून बाबासाहेबांनी अस्पृश्यांना विभक्त म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ व राखीव जागांचा आग्रह धरला. 14 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड म्हणजे जातीय निवाडा जाहीर केला. यामध्ये त्यांनी बाबासाहेबांची मागणी मान्य केली. त्यामुळे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होते. ज्या मतदारसंघात फक्त अस्पृश्य सभासद उभे राहू शकतील व अस्पृश्य मतदारच त्यांना मतदान करतील, सोबतच अस्पृश्य मतदारांना अस्पृश्यांसाठी राखीव मतदारसंघ सोडून दुसऱ्या सर्वसाधारण मतदारसंघात सुद्धा मतदान करता येईल. म्हणजे त्यांना दुहेरी मतदानाचा अधिकार यामुळे प्राप्त होणार होता. परंतु गांधीजींना हे मान्य नव्हते. अस्पृश्यता हा राजकीय प्रश्न नसून हिंदूंचा अंतर्गत धार्मिक प्रश्न आहे. त्यामुळे अस्पृश्य हे हिंदूंपासून दूर जातील, त्यांच्यात दुरावा निर्माण होईल असे गांधींचे म्हणणे होते. स्वतंत्र मतदारसंघ व दुहेरी मताधिकार यामुळेच अस्पृश्यांना आपल्या हितसंबंधांचे रक्षण करता येईल असे बाबासाहेबांचे आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट यांचे स्पष्ट मत होते. गांधींची मागणी मान्य न झाल्यामुळे त्यांनी 20 सप्टेंबर 1932 पासून
येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. बाबासाहेबांना गांधीजींचे प्राण मोलाचे वाटत होते, परंतु आपल्या 6 ते 7 कोटी अस्पृश्य बांधवांचे राजकीय भविष्य त्यांना गांधीजींच्या प्राणाहूनही अधिक महत्त्वाचे वाटत होते. गांधीजींचे उपोषण सुरू झाल्याबरोबर बाबासाहेबांना धमक्यांची पत्रे, तारा प्राप्त होऊ लागल्या होत्या. या धमक्यांना बाबासाहेब मुळीच घाबरत नव्हते, परंतु गांधींचा मृत्यू झाल्यास आपल्या गोरगरीब अस्पृश्य बांधवांवर सवर्ण हिंदू भयानक अत्याचार करतील अशी त्यांना खात्रीशीर संभावना वाटली. म्हणून गांधींच्या उपोषणाने त्यांचे मतपरिवर्तन तर झाले नाही, परंतु समाजासाठी दडपणात येऊन बाबासाहेब गांधीजींबरोबर तडजोड करण्यास तयार झाले. आणि 24 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये करार झाला. हा करार पुणे करार, आंबेडकर गांधी करार, येरवडा करार या नावांनी ओळखला जातो. या करारानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्यात याव्या असे ठरले. या करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मोहनदास करमचंद गांधी, पंडित मदन मोहन मालवीय, सी राजगोपालाचारी, मुकुंद रामराव जयकर इत्यादींच्या सह्या आहेत. 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 24 सप्टेंबर 1941 रोजी परळी येथील सभेत आपल्या अस्पृश्य बांधवांना संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाहन केले की इंग्रजांना वाचवण्यासाठी नाही, तर आपल्या घराची राख रांगोळी होऊ नये म्हणून सैन्यात सामील व्हा. 24 सप्टेंबर 1944 रोजी बुद्धिवादी सभेने मद्रास येथे आयोजित केलेल्या सभेत आपल्या भाषणात बाबासाहेबांनी वेद आणि गीतेवर कडाडून टीका केली. मित्रांनो, भारतीय महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळावेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल स्वतः तयार करून संसदेत सादर केले. सर्व जाती धर्मातील भारतीय स्त्रियांना पूर्वीपासून चालत आलेल्या अनिष्ट रूढी व परंपरांमधून मुक्ती मिळावी, त्यांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे, त्यांना समान अधिकार प्राप्त व्हावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 4 वर्षे 1 महिना व 26 दिवस सतत अभ्यास व मेहनत करून हिंदू कोड बिल तयार केले व संसदेत मांडले. परंतु कट्टरतावादी, सनातनी आणि प्रतिगामी विचारांच्या सभासदांनी या बिलाला विरोध केल्यामुळे ते संमत होऊ शकले नाही. म्हणून व्यथित होऊन 25 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान पंडित नेहरूंकडे पाठवला. आपल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी लिहिले, हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे. भारतीय महिलांच्या हक्कांसाठी, त्यांना समतेचा अधिकार मिळावा यासाठी बाबासाहेबांनी आपल्या मंत्रीपदाचा त्याग केला. महिलांचे हक्क त्यांना सत्तेपेक्षा अधिक महत्त्वाचे वाटत होते. आपल्या तत्वांसाठी त्यांनी सत्तेचा त्याग केला. सत्तेसाठी आपले तत्व त्यांनी सोडले नाही. 28 सप्टेंबर 1931 रोजी अल्पसंख्याक समितीच्या कार्याला सुरुवात झाली.
28 सप्टेंबर 1932 रोजी BDD चाळ मुंबईच्या पटांगणात जाहीर सभा झाली. पुणे करारानंतर पहिल्यांदाच केलेल्या आपल्या जाहीर भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही. ते पुढे म्हणाले, राजकीय हक्कानेच समानतेचा प्रश्न सुटेल. 28 सप्टेंबर 1944 रोजी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, गांधींना वर्णाश्रम धर्म नष्ट करावयाचा नाही, त्यांना दूरदृष्टी मुळीच नाही. 28 सप्टेंबर 1952 रोजी मुंबई येथील जनसंमेलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, सार्वजनिक पैशांचा अपहार करण्यासारखे नीच कृत्य दुसरे नाही. 30 सप्टेंबर 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत MSc पुन्हा प्रवेश घेतला. तसेच कायद्याचा अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी ग्रेज इन या संस्थेत देखील नाव दाखल केले. 30 सप्टेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्ली येथील निवासस्थानी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीची सभा झाली. या सभेत असा ठराव घेण्यात आला की एकपक्षीय हुकुमशाहीपासून देशातील लोकशाहीचे रक्षण करण्याकरिता शक्तिशाली असा विरोधी पक्ष स्थापन करून त्या पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे नाव देण्यात यावे. तसेच या पक्षामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करण्यात यावा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.